नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित जीवनाचे आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मी शुभम पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. या विषयावरचं बेसिक गोष्टी काल आपण पहिल्या सत्रामध्ये सरांकडून ऐकल्या आहेत. आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या जे आजच्या कार्यशाळेचे जे मार्गदर्शक आहेत माननीय श्री अभय भंडारी सर, जे प्रख्यात विचारवंत, लेखक आणि व्याख्याते आहेत. अनेक विषयावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. तर आपण त्यांना विनंती करूया की आजच्या सत्राला सुरुवात करावी. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कालच्या कार्यक्रमामध्ये बोलताना आपली इयत्ता जाणून घेणं, आपल्या नेमका जाणीवेचा स्तर जाणून घेणं याबद्दल मी थोडंसं बोललो होतो. त्याच्याशी संबंधित आणखीन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की आपल्या भारतीय परंपरेमध्ये 4 सूत्र सांगितलेली आहेत: आचार, विचार, आहार आणि विहार. आपला आचार जो आहे तो आपल्या विचारांनी प्रभावित असतो बऱ्याचदा. काही वेळा आचार आणि विचार यामध्ये विसंगती निर्माण होते आणि त्याचा बऱ्यापैकी मनस्ताप आपल्या स्वतःला होतो आणि आपली विश्वसनीयता आपल्या आचार आणि विचाराची सुसंगती किती आहे यावर ठरते. आचार आणि विचार परस्परांशी सुसंगत असतील एखाद्या मनुष्याची तर त्याची विश्वसनीयता समाजामध्ये वाढते. या उलट आचार आणि तो बोलतो ते विचार यामध्ये जर अंतर पडत जाईल तर त्या मनुष्याची विश्वसनीयता कमी 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 होत जाते. आणि एक विलक्षण गोष्ट या बाबतीत अशी आहे की एखाद्या मनुष्याचा विचार आणि त्याचा आचार यामधली विसंगती अनुभवानेच कळायला पाहिजे असं नाही, तर एखाद्या मनुष्याचा आचार आणि विचार एकमेकाशी सुसंगत आहे, एकरूप आहे, हे त्या मनुष्याच्या बोलण्यातला जो ओज आहे, त्या मनुष्याच्या बोलण्यातलं जे आत्मबल आहे, त्याची जी तळमळ आहे, त्याचा जो प्रामाणिकपणा आहे त्यातनं व्यक्त होतं. आणि दांभिकता जी आहे ती मनुष्याशी एक 5 मिनिट बोलल्याबरोबर कळते. जे लोक सगळंच वरवर वरवर बोलतात, काहीच मनापासून नाही, त्यांचा रागही मनापासून नसतो, त्यांचं प्रेमही मनापासून नसतं, त्यांची आत्मीयता सुद्धा वरवर खोटी वाटणारी असते, त्यांचं मधाळ बोलणं असेल, फार छान बोलतील, ते मधाळ बोलतील, गोड बोलतील अगदी तुमच्याशी, पण तुम्हाला कळत असतं की पुतळा मावशीच्या प्रेमासारखं आहे. आपल्या मार्केटिंग मधले लोक बोलतात ना, पाहते कधी तुमच्याशी वेडवाकड बोलणार नाही, तुमच्या बोलण्याला कधी छेद देणार नाही, तुमच्या बोलण्याच्या विपरीत कधी ते बोलत नाहीत, तुमचं कौतुकच करतात. ते तुम्ही अगदी अतार्किक इरिलेव्हंट काही बोललात तरी सुद्धा ते तुमचं कौतुक करतात, कारण त्यांना त्यांची वस्तू तुमच्या गळ्यात घालायची असते. तर ही जी दांभिकता आहे ना, ही फार विचित्र आहे आणि ती फार मोठा शत्रू आहे मनुष्याचा. त्यामुळे सत्य काय आणि असत्य काय याचा नेहमीच संभ्रम त्या मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतो. त्यामुळे आचार, विचार, आहार आणि विहार या 4 प्राथमिक गोष्टी किंवा मूलभूत गोष्टी म्हणू आपण, प्राथमिक म्हणण्यापेक्षा, की त्याचा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर आणि जीवनशैलीवर पडतोच पडतो. आपला आहार सात्विक आहे का? ज्यावेळेला अग्नी पोटामध्ये प्रज्वलित झालेला असतो, भूक ज्यावेळेला लागते नैसर्गिक आपल्याला, त्यावेळेला आपण आहार घेतो का? ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला आपण आहार घेत नाही आणि घड्याळाच्या काट्यांप्रमाणे ठरलेल्या वेळेला आपण जेवायला बसतो. शरीर जरी आपलं असलं ना तरी सुद्धा शरीर आपलं गुलाम नाहीये. प्रकृतीच्या चक्राने नियंत्रित केलेल्या त्याच्या स्वतःच्या सवयी आहे आणि त्या प्रकृतीच्या चक्राशी सुसंगत शरीर ज्या वेळेला काम करतं, ज्या वेळेला भूक लागायला हवी त्यावेळेला भूक लागते, ज्या वेळेला झोप लागायला हवी त्यावेळेला झोप लागते,
ज्यावेळेला विश्रांतीची जरुरी आहे त्यावेळेला विश्रांतीची जरुरी आहे, ज्यावेळेला ते अतिशय टवटवीत असतं, प्रसन्न असतं, प्रफुल्लित असतं, त्यावेळेला उत्तम काम करू शकतं ते. त्यावेळेला मनाची एकाग्रता, शरीराची कार्यक्षमता या गोष्टी खूप छान असतात. आणि हे आहारावर पण अवलंबून आहे बऱ्याच अंशी. आहार आणि विहार हे दोन शब्द एकत्र वापरतो आपण. विहार हा फक्त शरीराचा नसतो, तो मनाचाही असतो. आपण शरीराने कुठे 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 जाता, तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपण मनाने कुठे फेरफटका मारता. सतत मनामध्ये विचार येत असतात ना. येऊ नयेत ते विचार येतात, यावेत तेही विचार येतात, अत्यंत उदात्त विचार येतात, अत्यंत घृणास्पद विचार आपल्या मनामध्ये येतात. तर हा मनाचा विहार आहे, मनामध्ये येणारे विचार, मनामध्ये चालणारं विचाराचं चक्र. आणि शरीराचा विहार जो आहे तो आहेच. शरीराने आपण कुठे कुठे जातो, कामाच्या निमित्ताने आपल्याला जावं लागतं, फिरावं लागतं, अनेक गोष्टी आहेत, अनेक लोकांच्या भेटी आपल्याला घ्याव्या लागतात. ज्या व्यावसायिक लोकांशी आपला संबंध येतो, त्यांचं चरित्र आणि चारित्र्य कसं आहे आणि ते आपल्याला पटणारं नसेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना टाळू शकत नाही. पण त्यांना ठराविक मर्यादेवर, ठराविक अंतरावर आपण ठेवू शकता. हे संतुलन अत्यंत जरुरी आहे. विहार जो आहे आपला, त्या विहारामध्ये या गोष्टी आपल्याला नियंत्रित करता आल्या पाहिजेत की कुठल्या लोकांशी कितपत जवळीक असायला पाहिजे. या बाबतीमध्ये अत्यंतिक विवेक शिवाजी राजांच्या जीवनामध्ये जो होता त्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामी करताना असं म्हणतात, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. कुणाशी किती सलगीने वागावं, कुणाशी किती जवळीकीने वागावं, कुणाला किती अंतरावर ठेवावं, कुणाचं निरीक्षण करावं, कुणाची परीक्षा करावी, कुणावर विश्वास टाकावा, कुणावर विश्वास टाकू नये. हे तुमचा ज्यावेळेला विहार चालू असतो ना समाजामध्ये, त्यावेळेला समाजामधल्या लोकांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं तुमच्याशी बोलणं, इतरांशी बोलणं, फोनवरनं बोलणं, त्यांच्या बोलण्यामध्ये खरं आणि खोटं हे संमिश्र किती प्रमाणामध्ये आहे हे तुम्ही सहज बसला त्यांच्या समोर, ते एक 10 मिनिटात तुम्हाला कळत. ते विहार ज्यावेळेला आपण करतो, ज्यावेळेला आपण फिरतो, ज्यावेळेला समाजामध्ये वावरतो, ज्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये वावरतो, त्यावेळेला आपलं एक प्रकारचं प्रशिक्षण हा समाज करवत असतो. आणि हे बरचसं प्रशिक्षण विनामूल्य आहे. आश्चर्यकारक आहे. लोक शिकवत असतात आपल्याला. विहारामधनं आपल्याला दोन गोष्टी कळतात, एक कसं असावं आणि कसं नसावं, या दोन्ही गोष्टी टोकाच्या आपल्याला कळतात. यत्किंचित विश्वसनीयता नसणारी माणसं तुम्हाला भेटतात आणि स्वतःची विश्वसनीयता एखाद्या काचेच्या भांड्यासारखी जपणारी माणसं सुद्धा आपल्याला दिसतात, की ते एक शब्द सुद्धा असा बोलणार नाहीत, असं कुठलंही वचन तुम्हाला देणार नाहीत, असा कुठलाही शब्द तुम्हाला देणार नाहीत की जो त्यांना पाळता येणार नाही. आणि या उलट असे लोक तुम्हाला हा विहार करताना मुक्तपणाने समाजात फिरताना दिसतील, की जे लोक इतक्या सैल जिभेचे असतात की ते काय बोलतात याकडे त्यांचं स्वतःचं गांभीर्याने कधी लक्षच जात नाही बहुधा. जीवनाला कर्मणूकच समजतात. ते सहज शब्द देतात, सहज शब्द मोडतात, खोटी कारणं सांगतात, टोलवतात मनुष्याला. त्यांच्या बोलण्यात यत्किंचित उत्कटता नसते, सगळं सुपरफिशियल असतं. एखादा नट एखाद्या नाटकामध्ये जी भूमिका करतो की नाही, ती भूमिका करताना त्याला हे पक्कच माहिती असतं की लेखकाने लिहिलेल्या त्या व्यक्तीचं पात्र आपण साकारतो आहोत या रंगमंचावर, आपण ती व्यक्ती नाही आहोत हे तो जाणून असतो मनात. तशी माणसं आपल्याला दिसतात की ती मुखवटे घालून वावरतात. त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे मुखवटे असतात, चित्रविचित्र मुखवटे असतात. मुखवटा इतका सात्विक असतो आणि अंतरंग इतकं भयंकर असतं, ते थोडासा अनुभव आल्यानंतर आपल्याला कळतं. पण प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊन त्याची किंमत मोजून शिकण्यापेक्षा काही गोष्टी तर्काने शिकण्याचं कौशल्य जे आहे ते आत्मसात करणं हे जीवनशैलीच्या व्यवस्थापनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपण किती अनुभव घेणार आणि किती किंमत मोजणार त्या अनुभवांची.
तर आपली निरीक्षण शक्ती आपण जर वाढवली ना, विहार करताना, फिरताना, समाजामध्ये वावरताना, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये फिरताना, त्यांचं निरीक्षण करताना, त्यांचं बोलणं शांतपणाने ऐकताना, एकाग्रतेने, त्यांच्यातले गुणदोष जे आहेत ते त्यांच्या बरोबर असणारे, त्यांच्याकडे पाठ फिरवणारे लोक पटकन सांगतात तुम्हाला. तुमचे शेजारी तुमची परीक्षा करतात म्हणतात ना, आणि ते फुकट परीक्षा करतात तुमची. ते तुम्हाला प्रमाणपत्र देतात, चांगलं किंवा वाईट त्यांच्या दृष्टीने करतात, ते समजा, हरकत नाही. पण विहारामधनं आपल्याला या पद्धतीचं शहाणपण कळतं की हा समाज काय आहे, समाज मन काय आहे, बहुतांश लोक कसे वागतात, त्यांच्या जीवनावर स्वार्थाचा प्रभाव किती आहे, त्यांच्या जीवनावर सच्चरित्रतेचा प्रभाव किती आहे, त्यांच्या जीवनावर शालीनतेचा प्रभाव किती आहे, त्यांच्या जीवनावर त्यागाचा प्रभाव किती आहे, ते किती भोगलोलूप आहेत आणि किती क्षुल्लक रकमेकरता त्यांची लाळ टपकायला लागते, हे लोकांशी बोलल्यानंतर तुम्हाला कळतं. त्यांची सुखदुःख तुम्हाला कळतात, त्यांच्या सुखदुःखाची कारणं त्यांच्या दृष्टीने जी आहेत ती ते सांगण्याचा प्रयत्न करतात. मनुष्य ज्या वेळेला बोलायला लागतो ना, त्यावेळेला काय बोलायचं आणि काय दडवायचं हा हिशोब त्याच्या डोक्यामध्ये पक्का असतो आणि त्याप्रमाणे तो काय बोलायचं आणि काय दडवायचं याचा निर्णय घेतो, ज्याला कॉन्शियस माइंड म्हणतो ना आपण, जागृत मन. ते जागृत मन अत्यंत चलाख असतं, अत्यंत हिशोबी असतं आणि ते जागृत मन तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला भाग पडतं आणि तो स्वभाव होऊन जातो मनुष्याचा. त्यामुळे जीवनशैलीचं व्यवस्थापन करताना जीवनाचं अंतरंग काय आहे, ज्या समाजात आपण वावरतो तो समाज काय आहे, ज्या लोकांशी आपला व्यावसायिक संबंध येतो, जे कुटुंबीय आहेत आपले, ज्या लोकांशी आपला सामाजिक कारणांनी संबंध येतो, काही उपक्रमांच्या माध्यमातून, ज्या लोकांचा अध्ययनाच्या संदर्भामध्ये आपला संबंध येतो, ज्या लोकांकडनं काही ऐकण्याकरता आपण जातो, ज्ञानाकांक्षी असतो, आपण कीर्तन ऐकतो, आपण प्रवचन ऐकतो, आपण एखादं व्याख्यान ऐकतो, एखादा प्रबोधनपर संस्कार वर्ग आपण अनुभवतो, त्यात सम्मिलित होतो. या सगळ्या गोष्टींमधनं आपण खूप काही निरीक्षण करत असतो आणि आपण केलेल्या निरीक्षणाचे परिणाम आपल्या मनावर होत असतात. आपलं मन संस्कारित होत असतं आणि ते संस्कार खोलवर रुजतात काही वेळा आपल्या मनामध्ये आणि आपल्या न कळत ते संस्कार आपल्यावर अंमल गाजवतात असंही आपल्याला दिसतं. त्यामुळे विहार करताना आपण हे लक्षात घ्यावं की दोन प्रकारचे लोक आपल्याला भेटतात. एक कसं असावं हे ज्यांच्याकडनं शिकावं, की जे लोक वेळ पाळतात, की जे लोक समोरच्या मनुष्याला सन्मानाने वागवतात, जे लोक समोरच्या मनुष्याला शांतपणे ऐकून घेतात, जे लोक समोरच्या मनुष्याची क्षमता जी आहे ती जोखतात, जे लोक समोरच्या मनुष्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात, जे लोक समोरच्या मनुष्यामधले जे गुण आहेत ना ते गुण पटकन ओळखून घेतात, जे लोक समोरच्या मनुष्याला योग्य सल्ला देतात, जे लोक स्वतःचं स्वत्व आणि आत्मभान न गमावता इतरांच्या सहवासात, इतरांच्या सान्निध्यात स्वतःचा आत्मसन्मान राखून वावरतात, ते कधी सरेंडर करत नाहीत. कुणाला किती प्रभावी मनुष्य असला तरी ते प्रभावित होत नाहीत. अशी काही माणसं असतात समाजामध्ये की किती मोठ्या पदावरच्या मनुष्याशी त्यांचा संपर्क जरी आला ना तरी सुद्धा ते लोक यत्किंचित प्रभावित होत नाही. त्यांच्या हृदयाची धडधड वाढत नाही, त्यांना कुठलंही धडपण येत नाही, ते शांतपणाने नेहमी असतात, तसेच बोलतात. आपण आत आहोत तसंच बाहेर व्यक्त होण्याकरता लागणारं धैर्य जो आहे, जो आत्मविश्वास आहे, तो उक्ती आणि कृतीतल्या, बोलण्या आणि वागण्यातल्या सुसंगतीतनं निर्माण होतो. ती सुसंगती जर नसेल तर मनुष्याचं मन आत्म सतत खंतावलेलं असतं. तर विरोधाभासामध्ये स्वस्थ नसतं. त्याच्या उक्ती आणि कृतीमध्ये विरोधाभास असेल ना तर ते सतत अस्वस्थ असतं. आता ज्या पद्धतीच्या स्ट्रेसेस मध्ये समाज आहे ना, अनेक प्रकारचे ताणतणाव, या ताणतणावांचं वर्णन जे कृष्णमूर्तींनी एका वाक्यामध्ये केलेलं आहे. ज्यावेळेला जे कृष्णमूर्तीने विचारतात त्यांचे काही फॉलोअर्स म्हणतात की कृष्णजी आम्हाला हे सांगा की या जगामध्ये इतके तणाव काय,
त्यावेळेला जे कृष्णमूर्तींनी एका वाक्यामध्ये सांगितलंय की जे आहे ते दडवण्याची खटपट आणि जे नाही ते व्यक्त करण्याची खटपट या जगाच्या पाठीवरच्या सर्व संघर्षाचं मूळ आहे. ज्यावेळेला मनुष्य आपण जसे नाही तसं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जे आहे ते लपवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याच्या मनावर एक आंतरिक भार निर्माण होतो, असा आंतरिक संघर्ष निर्माण होतो. आणि हा आंतरिक संघर्ष त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या बोलण्यातल्या विसंगतीमधनं व्यक्त व्हायला लागतो. पोलीस एखाद्या आरोपीची चौकशी ज्यावेळेला करतात त्यावेळेला या सर्व गोष्टींचा त्यांना उपयोग होतो की त्याच्या बोलण्यातली विसंगती जी आहे ना, ती विसंगती ते नोंदवतात बरोबर. आणि ज्यावेळेला मनुष्य आत आणि बाहेर खराच असतो आणि त्याच्या सहवासात असणारे लोकही तसेच असतात, त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये यत्किंचित विसंगती येत नाही. एखादी चूक हातून घडणं काही फार मोठा अपराध नाहीये. ती चूक मान्य करावी, त्या चुकीसाठी क्षमा मागावी आणि पुढे चालायला लागावं, पुन्हा ती चूक करू नये. जीवनशैलीचं व्यवस्थापन करताना अनेक लोकांकडनं अनेक गोष्टी आपण ज्या शिकायला हव्या, त्यातली ही एक गोष्ट शिकायला हवी की आपल्याला चूक मान्य करता आली पाहिजे. पण जर आपण चुकीचे नसू आणि 100 लोक 1000 लोक, विवेकानंद म्हणतात की हे जग तुमच्या समोर तलवारी घेऊन हातात उभं राहील, पण तुम्ही जर ठाम, तुम्ही बरोबर आहात असा तुमचा दृढ विश्वास असेल, तर या जगापुढे यत्किंचितही झुकू नका. आपला सत्सद विवेक, सद आणि असत, सत्य आणि असत्य याबद्दलचा आपला विवेक जितका ठाम असेल, निग्रह जितका ठाम असेल ना, त्याप्रमाणे जीवनाची यशस्वीता, त्याप्रमाणे जीवनावर आपला स्वतःचा एक ठसा उमटवणं हे त्यावर अवलंबून आहे. कर्तृत्व मनुष्याचं त्यावर अवलंबून आहे. पण एखादा काटेकोर नियम ठरवावा तसं हे ठरवता येत नाही. हे परिस्थिती परत्वे मनुष्य ते निर्णय घेत असतो. ती लवचिकता मनुष्यामध्ये असते. लवचिकता म्हणजे सत्य आणि असत्य या दोन्हीच्या विवेकाला तिलांजली देणं नव्हे. लवचिकता म्हणजे जिथे आपला काही इलाजच चालणार नाहीये, तिथे आपलं शहाणपण पाजळण्यात काय अर्थ आहे? त्यावेळेला शांतपणे ऐकून घ्यावं. कुठे असहमती व्यक्त करणं तुम्हाला महाग पडू शकतं. कुठे अनावश्यक सहमती व्यक्त करणं तुम्हाला संकटात पाडू शकतं. अशा वेळेला मौन पाळावं, सूचक मौन पाळावं. सहमती ही व्यक्त करू नये, असहमती व्यक्त करू नये, फक्त ऐकून घ्यावं. बी अ गुड लिसनर, चांगला श्रोता व्हावं, ऐकून घ्यावं ते तो काय बोलतोय ते. कारण मनुष्याच्या बोलण्यामधनं तो व्यक्त होत असतो. विहारामधनं या गोष्टी कळतात आपल्याला, समाजामध्ये वावरताना या गोष्टी आपल्याला कळतात. मार्केटिंगमध्ये, मॅनेजमेंटमध्ये लोकांना प्रशिक्षित करताना खूप प्रकारे त्यांना प्रशिक्षित करतात की एखाद्या उत्पादनाची जाहिरात करताना तुम्ही लोकांना कशा पद्धतीने प्रभावित करा, एक 10 मिनिटांमध्ये काय काय मुद्दे तुम्ही मांडा, ते कसे प्रभावित होतील, ती वस्तू विकत कशी घ्यावीशी त्यांना वाटेल, त्या वस्तूची किंमत जास्त असली तरी ती न्याय्य आहे हे त्यांना कशा पद्धतीने तुम्ही ठसवू शकता त्यांच्या मनावर. अशा सर्व प्रकारे मॅनेजमेंट स्किल्स मध्ये बऱ्याच गोष्टी शिकवत असतात त्यांना मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन्स मधनं. पण मनुष्याची उपजत प्रेरणा जी असते ना, ती स्वस्त बसत नाही आणि ती त्याला फार काळ दडपून टाकता येत नाही. हे मनुष्याचं एक वैशिष्ट्य आहे. एखादा मनुष्य 10 मिनिटांपैकी पढवल्यासारखं 9 मिनिट बोलू शकेल, पण एखादा गाफील क्षण त्याच्या बोलण्यामध्ये असा येतो की जसा आत आहे तसा तो व्यक्त होतो, तसा तो प्रकट होतो. त्याचा चेहरा आणि त्याचे डोळे विशेषतः ज्यावेळेला तुम्ही पाहता ना, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की त्याचं बोलणं, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्याच्या डोळ्यातले भाव यातलं अंतर तुमच्या लक्षात येतं, यातला विरोधाभास तुमच्या लक्षात येतो. एखादी व्यक्ती वाचणं म्हणतात ना, हा एक छान एक्सरसाइज आहे, छान अभ्यास आहे. जेवढ्या जास्त लोकांना तुम्ही पाहाल ना, त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह न होता, त्यांच्यात मनाने गुंतून न पडता तुम्ही त्यांचं निरीक्षण करा.
लहान मुलांचं निरीक्षण करा, त्याच्या खोड्या काढतात आणि लपवतात. तिथपासनं मानवी मेंदू कसा काम करतो तुम्ही लक्षात घ्या. ते खोटे खोटे रडतात कसं, आपल्याकडे लक्ष कसं वेधून घेतात, आपल्याला हवी ती वस्तू मिळवण्याकरता कशी चिडचिड करतात, दबाव कसा निर्माण करतात आई वडिलांवर, अक्रस्ताळेपणा कसा करतात. वयाच्या 50ला 60ला 70ला 80 वर्षाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मनुष्यामध्ये सुद्धा त्या लहान मुलासारखं एक खोडकर मन असतं, की ते अक्रस्ताळेपणा करतं, ते गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतं समोरच्या मनुष्याच्या असहाय्यतेचा. लहान मुलं बघा, दुकानामध्ये एखादं खेळणं त्यांना आवडलं आणि ते जर आई बाबांनी घेतलं नाही आणि त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाळा ते फार महाग आहे, आता नाही घेऊ शकत आपण, तो त्या दुकानात फटकल मारतो, हातपाय आपटतो, इतका आक्रोश करतो आणि लोकांचं लक्ष वेधून घेतो की त्या आई बापाला इतकं अपराधी वाटावं की काय दुर्दैव, या मुलाला मी हे घेऊन देत नाही म्हणून लोक माझ्याकडे किती, मी किती असहाय्य आहे किंवा मी किती निर्दय आहे या दृष्टीने पाहताय. इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात. इतर लोकांचं इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं, त्यांचं भावनिक शोषण करणं, या पद्धतीचं कौशल्य लोक आत्मसात करत असतात. आणि हे कशा पद्धतीने आत्मसात करतात, ते मनुष्याच्या उपजत प्रेरणा त्याप्रमाणे ते आत्मसात करत असतात, त्याच्या उपजत प्रेरणा. तर विहारामधनं या गोष्टी आपल्याला कळतात. शांतपणाने फक्त निरीक्षण करा समाजाचं. पुष्कळ काही शिकवतो समाज, तुम्हाला फुकट शिकवतो, विनामूल्य शिकवतो. आहार विहार, यातल्या विहाराबद्दल आपण थोडंसं पाहिलं. आपला आहार, भूक लागेल त्यावेळेला आपण जर जेवलात ना आणि भूक नसेल तर त्यावेळेला अन्न ग्रहण नाही केलं ना, तर शरीराची एक प्राकृतिक संवेदनशीलता आहे. शरीर त्याचं प्रकृतीच्या चक्राप्रमाणे तुम्हाला संदेश देत असतं. तुम्हाला तहान लागली, शरीर सांगत असतं त्यावेळेला पाणी प्या. तुम्हाला भूक लागली, शरीर सांगत असतं त्यावेळेला अन्न ग्रहण करा. ज्या वेळेला नैसर्गिक भूक तुम्हाला लागेल त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या पोटामध्ये, तुमच्या पित्ताशयामध्ये त्या तीव्रतेचं पित्त, ज्या पित्ताला अग्नी असं म्हणतात, ते खाल्लेलं अन्न ग्रहण करेल चांगल्या पद्धतीने आणि त्याचं सप्त धातूंमध्ये, रक्त मांस अस्थि मज्जा वीर्य या सगळ्या धातूंमध्ये, सप्त धातूंमध्ये रूपांतरण करेल त्याचं. आणि तुमचं आरोग्य त्यावर अवलंबून आहे. तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे की नाही मेध धातूवर ठरेल. तुमच्या शरीरामधनं रक्ताचं वहन कशा पद्धतीने होतं, तुमचे स्नायू बळकट आहेत का, तुमच्या अस्थी कशा आहे. आणि शरीर आणि मन हे एकमेकाशी इतक्या एकरूपतेने जोडलेलं आहे की तुमचं मानसिक आरोग्य उत्तम असेल तर शारीरिक आरोग्य उत्तम राहणारच राहणार. पण मानसिक आरोग्य उत्तम नसेल तर कितीही चांगला आहार तुम्ही घेतला ना काजू बदामाचा, आणि तो अगदी सोन्याच्या थाळीतनं तुम्ही घेतला तरी सुद्धा तुमचं आरोग्य ठीकठाक राहणार नाही, कारण तुमचं मानसिक आरोग्य चांगलं नाही आहे. शरीर आणि मन या दोन गोष्टी इतक्या एकमेकाशी एकरूप आहेत, इतक्या परस्परावलंबी आहेत की त्यामुळे आहाराबद्दल अतिशय जागृत राहिलं पाहिजे. निकृष्ट आहार घेता कामा नये, ज्याच्यातनं काही पोषण मूल्य नाही आहे असा आहार घेऊ नये, निग्रहाने तो बंद करावा. जो सात्विक आहार आहे, जे ताजं अन्न आहे, जे गरम आहे, योग्य पद्धतीने शिजवलेलं आहे. हॉटेलमध्ये तुम्हाला ठरवता नाही येणार की त्या मनुष्याच्या काय प्रकारच्या भावना त्या अन्न शिजवताना आहेत. पण आपल्याकडे अन्नपूर्णेची उपमा आपल्या घरातल्या गृहिणीला जी देतात ना, ती उगाच नाही देत. ती अन्न ज्या वेळेला शिजवते ना त्यावेळेला घरातल्या सगळ्यांचे चेहरे तिच्या डोळ्यासमोर असतात. तिच्या मुलाला काय आवडतं, एका मुलाला काय आवडेल, एकाला काय आवडणार नाही, त्या पद्धतीचा आहार ती तयार करते ना, त्यावेळेला ते आहार तयार करताना, तो अन्नपदार्थ तयार करताना ती फक्त तिच्या स्वयंपाकातल्या पाळ्यातले किंवा तिची कडधान्य, तिची धान्य, त्यानंतर तिचा भात किंवा इतर काही तांदूळ आणि इतर सगळे घटक जे असतात, भाजीपाला वगैरे, ते फक्त घटक म्हणून ती टाकत नाही, त्याबरोबर तिचं प्रेम त्यामध्ये मिसळतं. आपण ज्यावेळेला म्हणतो ना की आई एक पदार्थ करायची तसा पदार्थ का नाही होत, सामुग्री तीच आहे.
मसाल्याचे वेगवेगळे प्रकार वापरलेत, पदार्थ वापरलेत. खूप छान छान गोष्टी केलेल्या आहेत. आता व्हिडिओग्राफीने करतात ते, कुठला पदार्थ कसा तयार करावा सांगतात छानपैकी. किती वापरावं, किती तापवावं, तेल किती टाकावं, मोहरी किती टाकावी, ती कशी तडतडते, इथपासून सगळ्या गोष्टी सांगतात. पण तेच पदार्थ किंवा त्यापेक्षा 2-4 पदार्थ कमी असलेली, अगदी साधेपणाने जगणारी एखादी गृहिणी ज्या वेळेला एखादा पदार्थ तयार करते, त्यावेळेला तो अमृताहून गोड वाटतो. याचं कारण त्या सगळ्या घटक पदार्थांच्या पलीकडे तिचं प्रेम या नावाची एक गोष्ट असते की जी त्यामध्ये मिसळते. आणि हे प्रेम समर्पणातनं येतं, आत्मीयतेतनं येतं, आपल्या कुटुंबियांबद्दलच्या. आपल्याला अन्न विकत मिळू शकेल हॉटेलमध्ये, आपल्याला भूक विकत मिळत नाही बघा या जगामध्ये. आपल्याला खूप छान बेड आणि खूप चांगल्या मॅट्रेसेस, खूप चांगल्या गाद्या विकत मिळू शकतील, पण आपल्याला झोप विकत नाही मिळत. आपल्याला मन रमवणारी खूप साधनं विकत मिळतील, तुम्हाला नाटक पाहता येईल पैसे देऊन, संगीताची एखादी मैफिल ऐकता येईल, एखादं व्याख्यान ऐकता येईल. पण या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्याकरता मनाची असणारी प्रफुल्लित स्थिती जी आहे ना, ती बाजारात विकत नाही मिळत. चित्ताची शांतता बाजारात विकत मिळत नाही. जीवनशैलीचं व्यवस्थापन करताना काय आर्थिक पातळीवर आणता येतं आणि काय आर्थिक पातळीवर आणता येत नाही, याचा एक मूलभूत विवेक आपल्याला असावा लागतो. जीवनातल्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अर्थकारणाच्या आणि भौतिकतेच्या पातळीवर आपल्याला आणता येत नाही. त्या भौतिकतेच्या पातळीपेक्षा सूक्ष्म पातळीवर त्याचं निर्धारण होतं. भारतीय लोकांमध्ये जी अमर्याद सहिष्णुता आहे आणि इतरांच्या मताचा आदर करण्याचा जो भाव आहे, जी सद्भावना आहे, की जगाच्या पाठीवर भारतीय लोक, हिंदू समाज विशेषतः जिथे जिथे गेला तिथे तिथे त्यांनी एकही समस्या निर्माण नाही केली. जगाच्या पाठीवरच्या त्या त्या देशामध्ये त्यांच्या समृद्धीत भर टाकेल या पद्धतीचं योगदान या लोकांनी दिलं. याचं कारण सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद असं सांगतात की माझी आई ज्या वेळेला मला स्नान घालायची ना लहानपणी, त्यावेळेला एक एक तांब्या माझ्या डोक्यावर गरम पाणी ती ओतायची आणि ते पाणी ओतताना ती स्तोत्र म्हणत असायची, श्लोक म्हणत असायची. हे श्लोक काय म्हणायची, ती अनेक प्रकारचे श्लोक म्हणायची. त्यातला एक श्लोक स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 त्यांना विश्वविजयी करणाऱ्या पहिल्या व्याख्यानामध्ये शिकागोमध्ये त्यांनी सांगितला. तो श्लोक असा आहे, शिवमहिम्न स्तोत्रातला तो श्लोक आहे. रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम नृणाम एको गम्य त्वमसी पयसाम अर्णव इव. म्हणजे रुची वैचित्र्याप्रमाणे सरळ किंवा वेड्या वाकड्या अनेक मार्गाने लोक अनेक वाटांनी एकाच ध्येयाच्या दिशेने, हे प्रभू ईश्वरा तुझ्याच दिशेने जात असतात. जसं सर्वत्र पडणारं पावसाचं पाणी जे आहे ते अनेक प्रवाहांनी प्रवाहितून शेवटी अंतिम सागराला जाऊन मिळतं, तसं सर्व लोकांनी त्यांची त्यांची केलेली आराधना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी हे प्रभू अंतिमतः तुलाच येऊन मिळते, यावर दृढ विश्वास आमचा आहे. म्हणून आमचं चरित्र आणि आमचं चारित्र्य असं आहे, हे विवेकानंद जगाला ठणकावून सांगतात. तर जीवनशैलीमध्ये आपली जडणघडण जी घडते ती या मूल तत्वांवर घडते. आपल्या आहारावर काय घडतं, आपल्या विहारावर काय घडतं, आपल्या विचारांवर काय घडतं, आपला नैसर्गिक कल कसा आहे. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ज्या वेळेला किर्लोस्कर वाडीला औंधचे राजे पंतप्रतिनिधी ते ज्यावेळेला लक्ष्मणराव किर्लोस्करांना, म्हणजे शंतनूराव किर्लोस्करांचे वडील लक्ष्मणराव, त्यांची आणि त्यांची ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला लक्ष्मणराव किर्लोस्करांना ते म्हणाले की आमच्या औंध संस्थांमध्ये तुम्ही एखादा उद्योग का नाही सुरू करत, लोकांना खूप रोजगार मिळेल त्यातनं, आम्ही सर्व प्रकारे तुम्हाला मदत करू. त्यावेळेला लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांना म्हणतात की उद्योग सुरू करायला मला जमीन लागेल. म्हणे किती जमीन लागेल, म्हणे 100 एकर जमीन लागेल. राजे पंतप्रतिनिधी त्यांना म्हणतात की हा औंध सरकारच्या भूमीचा नकाशा आहे, हे आमचं क्षेत्र आहे औंध सरकारचं, एवढं आमच्या आधिपत्याखाली आहे. या नकाशात तुम्ही जिथे बोट ठेवाल तिथे 100 एकर तुम्हाला देत.
मग रेल्वे लाईन जवळ असलेलं जे किर्लोस्कर वाडी आहे, ते किर्लोस्कर वाडीत 100 एकर जमीन राजे पंतप्रतिनिधींनी लक्ष्मणराव किर्लोस्करांना तात्काळ दिली. मग तिथे उद्योग सुरू करायचा, इंडस्ट्री सुरू करायची, तर खूप माल येणार. मग या मालाचं रक्षण कोण करणार? चोऱ्या माऱ्या होतात, इतर काही गोष्टी होतात. लक्ष्मणरावांना तिथे सांगितलं की इथे काही लोक असे आहेत, आणि एक मनुष्य, त्याचं नाव घेतलं त्यांनी विशिष्ट, आणि त्याला सांगितलं की या माणसाच्या चोऱ्या दरोडेखोरीची त्या माणसाची जी मानसिकता आहे ना, म्हणे रात्रीतनं काही उचलून इथनं नेलं तर पत्ता नाही लागणार, आणि हिंमत नाही की त्याला कोणी अडवेल, इतका त्याचा धाक आहे. हे ऐकल्यानंतर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी तिथे साहित्य पडण्याच्या अगोदर त्या खुल्या जागेवर काही कंपाऊंड वगैरे बांधकाम सुरू झालं, प्राथमिक काम सुरू झालं. त्यानंतर ज्या मनुष्यावर समाजाने यत्किंचित विश्वास ठेवू नये अशा त्या मनुष्याला बोलवलं, की दरोडेखोर म्हणून ज्याचा लौकिक होता, कुप्रसिद्ध जो होता, त्याला बोलवून घेतलं. आणि त्याला लक्ष्मणराव असं म्हणतात की इथे आपण एक उद्योग सुरू करतोय, या भागातल्या लोकांचं भलं होईल, कल्याण होईल, त्यांना रोजगार मिळेल, आणि त्याकरता खूप काही माल इथे येईल, यातला मालातली कुठलीही चोरी होता कामा नये, याकरता मी एक जबाबदार मनुष्य पाहतोय की जो कधीही माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तर म्हणे मी तुझ्यावर विश्वास टाकू शकतो का? तू ते काम करशील का? त्या मनुष्यावर इतका अविश्वास त्याच्या यापूर्वीच्या कृत्यांमुळे या सगळ्या समाजाने व्यक्त केलेला होता, आणि सगळा समाज त्याला इतका अंतरावर ठेवायचा, त्याचं भय होतं, आणि चीड, संतापही होता त्याच्या वर्तनाबद्दलचा. पतित मनुष्याबद्दल खूप भय असलं ना लोकांना, तरी त्यांचा राग असतो, त्यांचा संताप असतो, आणि ते काही अंतरावर ठेवतात. तसं त्याला अंतरावर ठेवलं होतं समाजाने, जणू वाईट टाकलं होतं म्हणा की. त्या मनुष्याशी लक्ष्मणराव ज्या वेळेला बोलले, त्यावेळेला त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या आयुष्यात इतका विश्वास टाकणारा पहिला माणूस होता लक्ष्मणराव. त्याने सांगितलं तुम्ही निर्धास्त राहा, आणि लक्ष्मणरावांनी त्यांच्या स्मृतीमध्ये, आठवणींमध्ये लिहून ठेवलेलं आहे की किर्लोस्कर वाडीच्या त्या प्रकल्पाच्या उभारणीपासून तो प्रकल्प पूर्ण उभारणी होईपर्यंत तो मनुष्य तिथे वॉचमन म्हणून होता. त्याच्या धाकाने एकही चोर चिलट तर कोणी तिथे फिरकलंच नाही, पण एक नटबोल्ट सुद्धा कधी चोरीला गेला नाही. इतक्या प्रामाणिकपणाने त्याने काम केलं. जीवनाचं व्यवस्थापन करताना, उद्योगांचं व्यवस्थापन करताना, एखाद्या मनुष्याची विश्वसनीयता समजून घेण्याकरता, त्याची क्षमता समजून घेण्याकरता, त्याच्यावर विश्वास टाकण्याची जोखीम पत्करण्याकरता लागणारं जे आत्मबल लागतं, आत्मविश्वास असतो, तो आत्मविश्वास तुम्हाला अनुभवाने मिळतो. अचानक नाही तुम्ही कोणावर इतका विश्वास टाकू शकत. ज्या प्रमाणामध्ये मनुष्य परिपक्व होत जाईल ना, त्या प्रमाणामध्ये मनुष्यामध्ये असा आत्मविश्वास निर्माण व्हायला लागतो. शिवाजी राजांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यापैकी एकाचीही गद्दारी करण्याची हिंमत नाही झाली. कुणाची चूक झाली तर त्याने शिवाजी राजांना परत चेहरा दाखवला नाही. जीवनाचं व्यवस्थापन करताना अशा अनंत गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, आणि या गोष्टी समाजाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतात. लोकांचे विचार जाणून घेतल्यामुळे कळतात. विचारांमध्ये शाश्वत विचार कुठले आहेत, जे दीर्घ काळ टिकणारे आहेत. जे स्थळ बदललं, काळ बदलला, व्यक्ती बदलली, तरी सुद्धा त्या विचारांची परिणामकारकता कदापि कमी होणार नाही. जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही देशामध्ये जा, प्रामाणिकपणाचं मूल्य कधीच कमी होणार नाही, सत्याचं मूल्य कधीच कमी होणार नाही, करुणेचं मूल्य कधीच कमी होणार नाही, त्यागाचं मूल्य कधीच कमी होणार नाही. ज्ञानाचं मूल्य जगात कधीही कमी होणार नाही. त्या मूलभूत गोष्टी आहेत. तर हे शाश्वत विचार आहेत, आणि या शाश्वत विचाराच्या आधारावर आपल्या जीवनाची इमारत आपण जर उभी केली ना, इमारत उभी करताना पहिली गोष्ट काय पाहतात, तर फाउंडेशन पाहतात, की कठीण पायापर्यंत खोदाई करावी लागते. ती भुसभुशीत पायावर बांधलेली इमारत कलंडून जाईल, ती टिकणार नाही. 10-20 वर्षामध्ये पडेल ती इमारत. मुंबईला हॉटेल ताजमहाल ज्या वेळेला जमशेदजी टाटांनी बांधायचं ठरवलं,
त्यावेळेला तिथले जे अभियंता होते त्या अभियंत्यांना, इंजिनियर्स होते, अभियंते होते, स्ट्रक्चरल डिझायनर्स होते, आर्किटेक्ट होते, बुद्धिमान माणसं होती ती सगळी. टेक्निकल ते उभारणी करणारी जी तंत्रज्ञानातली जी टीम होती त्यांच्याबरोबर, ती फार गुणवान होती. पण जमशेदजी टाटा रोज संध्याकाळी त्या इमारतीचे खोदाईचं काम चालू होतं ना, तर ते खोदाईचं काम करताना समुद्रालगत आहे ना ती इमारत, समुद्रापासून जवळ आहे, समोर समुद्र दिसतो, त्या प्रत्येक खोलीतनं समोर समुद्र दिसावा अशी तिची रचना आहे त्या ताजमहाल हॉटेलची. त्याचा पाया काढताना 40 फुटापर्यंत खोल पाया काढला आणि कठीण दगड आहे अगदी, की जो अभेद्य आहे, त्या दगडापर्यंत पाया काढायला लावला जमशेदजींनी त्यांना, आणि मग त्यावरती इमारत बांधली. आज 100-125 वर्ष झाली ती इमारत दिमाखाने तशीच्या तशी उभी आहे. इमारतीचं फाउंडेशन, इमारतीचं जोतं ज्या पायावर आधारलेलं आहे, तो पाया भक्कम हवा, तो पाया त्याच वेळेला भक्कम असेल ज्या जमिनीवर तो उभारला ती जमीन भक्कम आहे. ज्या विचारांवर आपलं जीवन उभारतो ना आपण, ते विचार तसे पाहिजेत. कणखरपणाने त्यावर उभी करता आली पाहिजे जीवनाची इमारत. लांडी लबाडीवर, खुशमस्करीवर, उठसूट खोटं बोलण्यावर, थोड्या थोड्या गोष्टींमध्ये तडजोडी करण्यावर, स्वार्थासाठी कुठेही लोटांगण घालण्यावर, भोग लोलुपतेचा प्रचंड प्रभाव असणारा माणूस आपल्या जीवनाची इमारत कशी उभी करू शकेल? कदापि उभी नाही करू शकणार. त्याला वरवर यश मिळाल्यासारखं वाटेल, पण कुठलीही शाश्वत यश देणारी होत आहे. येतं ऐकायला? हो, आता येते, आता येते. जमशेदजी टाटा ज्यावेळेला त्यांच्या अर्थकारणामध्ये अडचणीत आले, त्यावेळेला जमशेदजी टाटांनी स्वतःच्या मालकीची 7 मजली इमारत विकली. लोक म्हणत होते, इतकी टोकाची भूमिका का घेता, इतका टोकाचा निर्णय का घेता? जमशेदजी टाटांचं त्यावर म्हणणं होतं की 7 मजली नाही, 14 मजली इमारत मला पुन्हा बांधता येऊ शकेल, जागा विकत घेता येऊ शकेल, यश मिळवता येऊ शकेल, पण मी दिलेला शब्द जर पाळला नाही ना, तर झालेल्या जखमेचा व्रण शरीरावर जन्मभर जसा राहतो ना, तसा माझ्या आत्म्याला तो सलत राहील की मी दिलेला शब्द पाळू नाही शकलो. मी दिलेला शब्द पाळणारा मनुष्य आहे, हा संस्कार माझ्याशी व्यावसायिक संबंध असणाऱ्या लोकांच्या मनावर दृढ करायचा आहे मला, आणि त्याकरता मला कितीही किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही, असं जमशेदजी म्हणतात. जीवनाची इमारत अशा विचारांवर उभी करावी लागते. मी जे देईन ते सर्वोत्तम असेल, माझ्या क्षमतेप्रमाणे असेल. प्रत्येक मनुष्याची क्षमता अगदी परिपूर्ण असते असं नाहीये, अपूर्णता असतेच काही ना काही. पण जेवढं जास्तीत जास्त परिपूर्ण काम करण्याचा एखादा मनुष्य प्रयत्न करतो, त्या प्रमाणामध्ये त्याला कृतार्थता मिळते. आपण केलेल्या कामातनं फक्त आनंद मिळतो, फक्त पैसा मिळतो असं नाही, आपल्याला आनंदही मिळतो, आपल्याला कृतार्थता पण मिळते. जीवनशैलीचं व्यवस्थापन करताना आता आपण पाहतो या ऐहिक जगामध्ये लोक यशाचं मूल्यमापन मिळणाऱ्या पैशातनं करतायत फक्त. त्या पैशाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. तो पैसा मिळाल्यानंतर त्याचा विनियोग कशा पद्धतीने करायचा याचा यत्किंचित विवेक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, तुम्हाला त्यांच्या वर्तनात दिसत नाहीये. त्यांची गाडी भरकटत भरकटत चाललेली आहे कुठेतरी. दैवयोगाने त्यांना पैसे मिळाले, पण ते पैसे कुठे चालले त्याचा त्यांना पत्ता लागत नाहीये. जीवनशैलीचं व्यवस्थापन करताना हे विचार महत्वाचे असतात. मला मिळणाऱ्या संपत्तीपैकी किती संपत्ती व्यक्तिशः माझी आहे, मला लागेल, मला आवश्यक आहे, किती संपत्तीची तरतूद मी कुटुंबियांसाठी करणार, किती संपत्तीची तरतूद भविष्यासाठी मी करणार. आर्थिक चक्र आज जसं चालू आहे तसं उद्या चालू असेल असं काही नाही.
लक्ष्मी चंचल आहे म्हणतात ना लोक, संपत्ती चंचल आहे असं लोक म्हणतात. आज तुमच्याकडे असेल, उद्या असेलच, याचा भरोसा नाहीये. मग तुम्ही केलेल्या अर्थार्जनापैकी काही संपत्तीचा भाग तुम्ही बाजूला जर ठेवलात बचत करून, तर तुम्ही ज्या वेळेला आर्थिक अडचणीत असाल आणि तुमचं आर्थिक चक्र ज्या वेळेला त्या पद्धतीने फिरणार नाही, त्यावेळेला ती संपत्ती तुम्हाला उपयोगाला येईल. याकरता संपत्तीचं नियोजन कळलं पाहिजे. ज्या समाजाने माझ्याकरता अनेक प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत, मी शहरामध्ये व्यवसाय करत असेल तर मी धान्य पिकवण्याकरता लागणारी शेती मी करणार नाही, माझा भाऊ करेल कदाचित. कदाचित माझ्या कुटुंबियांपैकी कुणी शेती करणार नाही. आमची जमीन असली तरी सुद्धा कदाचित तिथे सालगडी म्हणून काम करणारा मनुष्य आहे, तो कदाचित त्यावर कष्ट करेल. मग धान्याचा एक दाणा मिळवण्याकरता मी ज्या वेळेला कष्ट करत नाहीये, ऊन असो, वारा असो, थंडी असो, पाऊस असो, माझ्या दारामध्ये येऊन पेपर सकाळी 6-6:30ला येऊन टाकणारा मनुष्य जे कष्ट घेतो, मी सकाळी 6:30ला कदाचित उठत नाहीये, पण तो उठतो आणि सगळ्यांना दिवस उजाडण्याच्या अगोदर पेपर्स देतो, जागेवर टाकतो. आणि हे सातत्य जवळपास 365 दिवस तो ठेवतो. अशा असंख्य प्रकारचे लोक असंख्य प्रकारचं काम तुमच्या हितासाठी, तुमच्या सुखासाठी करतात. जे ब्रँडेड कपडे घालून आपण रुबाबदारपणाने वावरतो, आपल्याला जर सांगितलं की स्वतःसाठी एखादा ब्रँडेड शर्ट असतो, त्या दर्जाचं शर्ट शिवून दाखव बरं, डोळे पांढरे होतील आपले. ज्यामुळे समाजामध्ये आपली ओळख असते, अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या समाजाच्या योगदानाने आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आपण लाभार्थी आहोत समाजाच्या त्या सेवांचे. त्याबद्दलची कृतज्ञता हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि ती नुसती कृतज्ञता बोलण्यापुरती नको, दांभिक नको. जी 7 आर्य सत्य भारतीय परंपरेत सांगितली जातात ना, त्यातलं एक आर्य सत्य, त्यागाशिवाय भक्ती निरर्थक आहे. समाजाबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करा, पण त्यासाठी की त्याग करण्याची तुमची जर तयारी नसेल तर त्याचा काही उपयोग नाहीये समाजाला. कोरड्या सहानुभूतीचा काय उपयोग आहे? भुकेलेला माणूस आहे, तुम्ही त्याच्याशी एक अर्धा तास सकाटे पिटले, अरे रे काय तुझी अवस्था, कशामुळे तू भुकेला आहेस, इतका अमुक आहे तमुक आहे, त्याचा काही उपयोग नाहीये. त्याचं दुःख आणखीन उगाळू नका. त्याला पोटभर खायला घालता आलं ना, तर तेवढे एकच काम करा आणि चालायला लागा आपली वाट. त्याचं नशीब तो पाहिल पुन्हा. तर आपण मिळवतो त्या संपत्तीपैकी एक हिस्सा समाजासाठी आपल्याला देता आला पाहिजे. मिळालेल्या संपत्तीचं वितरण जे आहे ते या प्रकारे, एक हिस्सा स्वतःसाठी, एक हिस्सा कुटुंबियासाठी, एक हिस्सा आपल्या आणि कुटुंबियांच्या भविष्यासाठी आणि एक हिस्सा आपल्या समाजासाठी. तुम्ही पहा ज्या पद्धतीने हे काटेकोर व्यवस्थापन करणारे लोक असतात, जीवनात यशस्वी झालेले लोक आहेत पहा तुम्ही. आणि जीवनात यशस्वी झालेल्या लोकांकडे त्यांच्या वंशामध्ये पिढ्यानपिढ्या ते श्रीमंत आहेत, पिढ्यानपिढ्या ते धनिक आहेत, असे लोक तुम्हाला दिसतील. परकीयांचा अंमल असतानाही ते धनिक होते, स्वकीयांचा अंमल असतानाही ते धनिक होते, अनुकूल परिस्थिती असतानाही ते धनिक होते, प्रतिकूल परिस्थिती असतानाही ते धनिक आहेत. त्यांच्या जीवनाची घडी जी आहे ना, ती विस्कटली नाहीये फारशी. पुण्यासारख्या शहरामध्ये बाहेर नाही येऊन व्यवसाय करणारे लोक बघा काटेकोरपणाने ते कसा व्यवसाय करतात. त्याचं अधिष्ठान त्यांची विचार करण्याची क्षमता, किंवा त्या विचारांनी ते संस्कारित झाले, ते पिढ्यानपिढ्या त्या विचाराच्या विरुद्ध काही करत नाही, त्या विचारांचं उल्लंघन करत नाही. जे संस्कार त्यांच्यावर झाले त्या विचारांचं उल्लंघन ते करणार नाहीत. पण जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्या विचारांप्रमाणे त्यांचं वर्तन, त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांचे नातेसंबंध, समाजात वेगवेगळ्या लोकांशी येणारा त्यांचा संबंध, त्यात किती अंतर ठेवायचं, किती आत्मीयतेने वागायचं, कुठे नतमस्तक व्हायचं आणि कुठे कोरडे ठणठणीत फक्त व्यावहारिक पैशापुरते संबंध ठेवायचे, हा जो विवेक आहे त्या लोकांचा, तो त्या विचारांच्या संस्काराने आलेला आहे. पिढी जात आहेत, ते शाश्वत आहेत, टाइम टेस्टेड आपण म्हणतो ना, तसे आहेत ते.
मनुष्याच्या स्वभावाचं, त्याच्या भावभावनांचं, अर्थकारणामध्ये मनुष्य कसा वागतो, तो भावनिक होतो त्यावेळेला कसा वागतो, त्याला मदत हवी आहे त्यावेळेला तो किती अगतिक होतो, त्याच्याकडनं तुम्ही अपेक्षा करता त्यावेळेला तो कसा उद्दामपणाने वागतो. मानवी मनामध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जे परिवर्तन होतं, त्या परिवर्तनाचं निरीक्षण करून, त्याचा अभ्यास करून, ज्या पद्धतीचे विचार लोकांनी केले आणि ते विचार त्यांच्या पिढ्यांमध्ये संक्रमित केले आणि त्या विचारांचं उल्लंघन ज्यांनी केलं नाही, त्या लोकांना मिळणारं यश किती झगझगीत आहे, किती दैदिप्यमान आहे, किती विलक्षण आहे, हे आपण पाहू शकतो. डोळ्यासमोर दिसतात आपल्याला ही माणसं. तर जीवनाचं व्यवस्थापन करताना विचाराचं जे महत्व आहे ते विचार, नुसतं सकारात्मक विचार करा. आपण सांगतो सकारात्मक विचार करा म्हणजे काय विचार करा? पुस्तकं वाचून पोपटाप्रमाणे त्या पोपटासारखं त्याप्रमाणे बोलायला शिका का? त्याप्रमाणे खोटं खोटे चेहऱ्यावरचे भाव तयार करा का? खोटं खोटं बोलायला शिका. तुकोबाराय जसं म्हणतात ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जे आत आहे ते बाहेर व्यक्त होतच होतं, पण जे आत आहे ते सत्वशील असावं, ते काळाच्या कसोटीवर टिकणारं असावं, ते शाश्वत असावं, ते कणखर पायावर उभारलेलं असावं, ते आपलं आणि आपल्या सान्निध्यात येणाऱ्या सगळ्यांचं कल्याण करणारं असावं. स्वार्थ लोलुपता, भोग लोलुपता हा त्याचा पाया असता कामा नये. स्वार्थ आणि परमार्थ या दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींमध्ये एक संतुलन राहील कायम. या पद्धतीच्या आपल्या आचाराचं नियंत्रण करणारा, संस्कारित करणारा जो विचार आहे, तो विचार आपण ग्रहण करणं आणि त्या विचाराच्या प्रकाशामध्ये स्वतःचं जीवन जगणं. एखाद्या वेळेला त्या विचाराचं अनुसरण करताना तुम्हाला नुकसान होऊ शकेल, फटका बसू शकेल, पण तुम्ही डगमगू नका. कारगिल युद्धानंतर ज्या वेळेला पाकिस्तानचा एक राजनीतिक पुढारी आणि त्याच्याबरोबरचे ब्युरोक्रॅट लोकांची टीम भारतामध्ये आली, कारगिल युद्धानंतरचा प्रसंग आहे हा. आणि ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की रतन टाटांची भेट हवी आम्हाला, सुरुवातीला भेट नाकारली रतन टाटांनी, पण इथल्या काही सत्तेच्या वर्तुळातल्या प्रभावी लोकांना मध्यस्थ घातल्यानंतर ती भेट टाळणं शक्य नव्हतं. तर उपचार म्हणून का होईना या लोकांना भेटायला हवं, म्हणून नाईलाज झाल्यामुळे रतन टाटा भेटले त्यांना. आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी, टाटा सुमो त्यावेळेला गाडी होती, त्यांनी सांगितलं की खूप टाटा सुमो आम्हाला विकत घ्यायच्या आहेत, इतका व्यवसाय तुम्हाला मिळेल पाकिस्तानमध्ये. खूप मोठी मागणी होती त्यांची टाटा सुमोची. ते जे टोयोटाच्या गाड्या वापरतात त्या टोयोटाच्या गाड्या त्यांना रिप्लेस करता येतील या पद्धतीने टाटा सुमो, आणि त्याची किंमतही योग्य होती त्यावेळेला, रिझनेबल होती. तर त्या गाड्या आपल्याला पाहिजे आहेत आणि शेकडोच्या संख्येने त्या गाड्या पाहिजे आहेत. काही हजारात कदाचित असेल ती रिक्वायरमेंट. कोट्यावधी रुपयाचा व्यवसाय झाला असता टाटांचा. टाटांनी शांतपणे सांगितलं की मी तुम्हाला टाटा सुमो गाड्या किंवा कुठलीच गाडी टाटा कंपनीची मी तुम्हाला देऊ शकणार नाही. त्यांनी कारण विचारलं तर टाटा असं म्हणतात की माझ्या तत्वात बसत नाही ते. त्यांची मध्यस्थी आणि तरफदारी करणारा, स्वार्थासाठी लाळ टपकवणारा सत्तेच्या वर्तुळातला एक प्रतिनिधी त्या शत्रू राष्ट्राच्या लोकांबरोबर आलेला ज्यावेळेला टाटांना म्हणतो की तुम्हाला इतका लाभ होईल, रतन टाटा त्याच्याकडे शांतपणे पाहतात. त्याच्या डोळ्यांमधून ओसंडून वाहणारा स्वार्थ आहे ना, लालसा दिसते ती माणसाच्या. भोगलोलूप मनुष्य असतो ना, त्याच्या डोळ्यामध्ये तुम्ही नुसतं पाहिलं तर कळतं की त्याच्या डोळ्यातनं स्वार्थ नुसता असा टपकत असतो, जणू काही लालसा. टाटांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं की आपण मला क्षमा करा, उदार अंतःकरणाने मला क्षमा करा. टाटा फार सौम्य बोलतात, ते कडक कठोर, कुणाला लागावं, बोचावं, टोचावं असं कधी बोलत नाही. पारशी लोकांची बोलण्याची ती पद्धत आहे, ते गोड बोलतात पण निग्रही असतात. जो शब्द देता येणार नाही तो शब्द ते देत नाही. रतन टाटा त्याला म्हणाले की आपण मला क्षमा करा, उदार अंतःकरणाने क्षमा करा, मी एकही गाडी विकू शकणार नाही या लोकांना.
कारण मी गाड्या विकतो, मी आत्मा विकत नाही. हा जो पीळ आहे ना मनुष्याला, लोकांनी तुम्हाला विक्षिप्त म्हटलं तर चालेल, पण जगण्याचा विचारावर आधारित, तत्वांवर आधारित या पद्धतीचा पीळ जर तुम्हाला असेल ना, तर एकदाही तुम्हाला जीवनामध्ये माझ्याकडनं न कळत सुद्धा अशी वेडीवाकडी गोष्ट झाली म्हणून मागे वळून पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. आणि मनुष्याचं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य त्यावर अवलंबून असतं की तुमच्या जीवनामध्ये पश्चाताप करावा असा एकही प्रसंग, एकही घटना असता कामा नये. एकही मागे वळून पाहावं असं काहीच नाही माझ्या जीवनामध्ये. जे काही आहे ते वर्तमानात आहे. मी असं काहीही केलं नाहीये, असं काही माझ्या हातून घडणार नाही, असं काही माझ्या हातून घडलेलं नाहीये की ज्याबद्दल मला पश्चाताप व्हावा. चुका होतात, ज्याचा पश्चाताप व्हावा अशा गोष्टी घडतात, पण त्यातनं हे शिकणं जरुरी आहे की याची पुनरावृत्ती पुन्हा कधीही घडता कामा नये, आणि ती पुनरावृत्ती कधीही घडू नये याची काळजी घेण्याकरता आपल्या जीवनाला विचारांचं अधिष्ठान असायला हवं. मानवी देहामध्ये जर अस्थि नसतील, आपला मेरुदंड जर नसेल, आणि त्या मेरुदंडाला आणि या सगळ्या अस्थींना जोडणारा आपल्या शरीरामध्ये अस्थींचा पिंजरा असतो ना, हाडांचा सापळा, ते जर स्ट्रक्चर नसेल तर तुमचं शरीर उभंच नाही राहू शकणार, लोळागोळा होऊन जाईल ते. हे जसं स्केलेटन आहे ना, हा जसा सापळा आहे ना हाडांचा, अस्थींचा, की ज्यामुळे मानवी शरीराला एक आकार आहे, आणि ज्याच्या आधाराने मानवी शरीर पळतं, धावतं. विश्वाच्या पाठीवर अनंत चमत्कार मनुष्याने जे केले, प्रचंड वास्तू उभ्या केल्या, लेण्या खोदल्या, इमारती बांधल्या, विस्मयचकित व्हावं या पद्धतीची आर्किटेक्चरल मार्व्हल्स तयार केली या जगामध्ये. थक्क व्हावं, डोळे विस्फारून पाहावं असा चमत्कार मनुष्याने घडवला त्याच्या कर्तृत्वाने. ज्या मानवी मेंदूने तो चमत्कार घडवला, तो मानवी मेंदू ज्या डोक्यामध्ये आहे, त्या डोक्याला आधार देणारा हा अस्थींचा सांगाडा जर नसेल तर ते शक्य होणार नाही. उत्कृष्ट जीवन जगणाऱ्या मनुष्याच्या जीवनाला जर विचाराचा हा सांगाडा जर नसेल, ती फ्रेम जर नसेल आधार म्हणून, तर जीवन लोळागोळा होऊन जाईल आपल्या क्षणात. तर त्यामुळे आहार, विहार, आचार आणि विचार या 4 सूत्रांचं चिंतन, जीवनशैलीचं चिंतन करताना आपण जरूर करावं. आपलं स्वतःचं निरीक्षण करावं, आपल्या सान्निध्यात येणाऱ्या ज्यांच्या सहवासात आपण येऊ त्यांचं निरीक्षण आपण करावं, सूक्ष्म निरीक्षण करावं. त्याच्या नोंदी, क्रिया, प्रतिक्रिया न नोंदवता आपल्या मनामध्ये शांतपणाने नोंदवून ठेवाव्या आणि त्यावर चिंतन करावं की एखादा मनुष्य असा वागला तर का वागला असेल, कुठल्या परिस्थितीत तो तसा वागला, परिस्थिती बदलल्यानंतर त्याचं वागणं बदललं का, की त्याचा उपजत स्वभावच तसा आहे, त्याच्या प्रेरणाच तशा आहेत. या दृष्टीने चिंतन करणं, अध्ययन करणं ते अत्यंत जरुरी आहे. जीवन म्हणजे अध्ययन आहे, जीवन म्हणजे अभ्यास आहे, जीवन म्हणजे निरीक्षण आहे. आणि हे जेवढं अचूक तेवढं जीवन जास्त जास्त यशस्वीतेच्या दिशेने, जास्त जास्त कृतार्थतेच्या दिशेने आपल्याला नेईल. तेवढं निर्दोष जीवन आपण जगू शकू. आपली नेहमीप्रमाणे व्याख्यानाची वेळ झाली आहे.